इथं आमची चालली मंचुरियनची तयारी. अंशला खायच्यात मंचुरियन म्हणून चॉपरमध्ये चॉप करायला लागला डबू मिरची. असा चॉपर तुम्ही पण घेतला पाहिजे कारण की खूप फायदेशीर आहे. सगळे चॉप करू लागतात तुम्हाला. इथं तुम्ही बघू शकता हे सगळे व्हेजिटेबल्स चॉप केलेले आहेत. गाजर आहे, कोबी आणि बीट ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. मी तुम्हाला सामान दाखवते मी काय काय टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हेजिटेबल्स तुम्हाला जे टाकायचे ते काळे ब्लॅक पेपर पावडर टाकायची, जिंजर गार्लिक पेस्ट, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा एवढं टाकून घ्यायचं. मंचुरियनचं बॅटर झालेलं आहे करून पूर्ण. इथं अंश पण थांबला वेटिंगला आणि मी एका साईडला तेल ठेवलेलं आहे गरम करायला. अंश तर खूप आतुरतेने वाट बघत बसलाय मंचुरियनची कारण त्याचे खूप जास्त फेवरेट आहे. आणि ज्याला फूड कलर टाकायचा आहे ना रेड तो टाकू शकतो, ज्याला नाही आवडत तो त्याने अवॉइड करा. आता मी मंचुरियन टाकते एक एक असे गोल गोल हातावरतीच करायचे आणि अशी सोडायची तेलमध्ये. तेल वगैरे सगळं मिक्स झालं का व्यवस्थित बघायचं आहे तर टेस्ट करून असं कच्चं. आणि तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं तर मग असे द्यायचे तेलामध्ये गोल गोल टाकून. तर आता अंश तर इथं वाटच पाहत थांबलेला आहे. त्याला तर खूप जास्त आवडतात मंचुरियन. इथंच आहे तो खाली वाट बघत बसलाय तो. तर बघा चढलाच वरती. तेल गरम आहे तर नको थोडं वरती खाली सर. तर आता झाल्यावरती भेटूया. झालेला आहे तळून. आता दुसरा टाकलेला आहे मी आणि मी चम्मचनेच टाकत आहे कारण की सारखं सारखं हात भरवायला नको. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते मी चम्मचने कसं टाकते आणि काय. आता मी मंचुरियन कसे टाकते ते बघा तुम्ही कारण की हात सारखा भरतो ना त्याच्यामुळं असे चम्मचने टाकते. आणि गोल पण पडतात, कुठाने नाही होत हात धुवायचे सारखे सारखे. त्याच्यामुळं असेच टाकायचे मंचुरियन छोटे छोटे आणि गोल गोल. हात नाही भरवत. हे तसेच टाकलेले आहेत ते चम्मचने हे वडे मंचुरियन. आता हे पण तसेच टाकते. अशी प्लेट केलेली आहे सॉस सोबतच खायचं त्याला. आता अंश खाऊन घे तुझा मंचुरियन. सांग एकदम टेस्टी, एक नंबर. सकाळी मी बनवली होती भेंडी आणि चपात्या आणि म्हणून आता मंचुरियन करत आहे आम्हाला खायला तोंडी लावायला. हे मंचुरियन आता मी पण टेस्ट करून सांगते तुम्हाला कसे झालेत आणि कसे नाही. येस कर येस. एकदम क्रिस्पी मस्त झालेले आहेत एकदम. लांब लांब तिथूनच लांब काढा. त्याचे पप्पा घेतात त्याचा अभ्यास. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.